मित्रांनो, विजय अकॅडमीत आपलं स्वागत मित्रांनो. शिक्षक भरतीसाठी आवश्यक परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी-ई-टी. तर मित्रांनो, या टी-ई-टी 2026साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, कोणते कागदपत्राशिवाय आपल्या टी-ई-टी परीक्षेचा फॉर्म भरता येणार नाही. तर अशा संपूर्ण कागदपत्राची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी-ई-टी 2026 साठी आपल्या काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे या ठिकाणी आपल्यासोबत असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला टी-ई-टीचा फॉर्म भरता येईल, आपल्याला टी-ई-टी परीक्षा देता येईल. तर हे सर्व कागदपत्र आपल्याकडे रेडी पाहिजेत. पाहूया स्टेप बाय स्टेप. मित्रांनो, यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम पाहायचं आहे ते म्हणजे जे काही आधार कार्ड. मित्रांनो, यामध्ये आपलं आधार कार्ड खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या अगदी फॉर्म भरल्यापासून तर फॉर्म अगदी शेवटचे शिक्षक आपलं होईपर्यंत या आधार कार्डचा या ठिकाणी खूप महत्त्वाचा विषय आहे. आधार कार्डशिवाय आपला फॉर्म सबमिट होत नाही. आपल्याला ओ-टी-पीसुद्धा या आधार कार्ड नंबर असल्याशिवाय होत नाही. त्यामुळे तुमच्याकडे अद्ययावत म्हणजे अपडेट केलेलं आधार कार्ड सध्या तरी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमचा फॉर्म फिलअप्स करता येईल. ते म्हणजे टी-ई-टी 2026. तुमच्याकडे चालू मोबाईल नंबर असावा, जेणेकरून परीक्षेचे येणारे मेसेज, ओ-टी-पी हे तुमच्या मोबाईलवर येतील. त्याकरिता तुमचा मोबाईल नंबरसुद्धा असणं गरजेचं आहे. त्यानंतर 3 नंबरला आहे तुमचे ईमेल आय-डी. मित्रांनो, तुमचा ईमेल आय-डी खोललेला असावा, जेणेकरून परीक्षेचा जो काही ओ-टी-पी आहे तो 2 पद्धतीने येत असतो. एकतर ईमेल आय-डीवरती येतो किंवा मोबाईल नंबर येतो आणि तो ओ-टी-पी आपण सबमिट केल्यानंतर आपला फॉर्म या ठिकाणी सबमिट होत असतो. त्यामुळे मोबाईल नंबर आणि ईमेल आय-डी हे दोन्ही खूप गरजेचं आहे. तुमचा ईमेल आय-डी जर नसेल तर लवकरात लवकर ईमेल आय-डी तुमचा क्रिएट करा, ईमेल आय-डी अकाउंट बनवा. त्यामुळे तुमचा ईमेल आय-डी परीक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठी परीक्षेचे अद्ययावत मेसेज असतील, हॉल तिकीट असेल, हे सर्व या ठिकाणी या ईमेल आय-डीवरती आपलं येत असतं. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. हे 3 आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि ईमेल आय-डी तुमच्याकडे अद्ययावत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे मित्रांनो 4 नंबरला फोटो आणि सही. तुमचे फोटो, पासपोर्ट साईज फोटो आणि सही सिग्नेचर हे सुद्धा तुमचं आपल्याकडे सही तर प्रत्येकडे असतेच, पण फोटो तुमचे अद्ययावत फोटो चालू काळातले फोटो आपल्याकडे अपडेट असलेले फोटो असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला ते फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहेत. हॉल तिकीटसाठी सुद्धा हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याकडे पाहिजेत. त्यानंतर मित्रांनो त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. या ठिकाणी आपले जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल तर त्यासाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. फीमध्ये सवलत मिळवायची असेल, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुमचा जावक आणि तुमचा जे काही कास्ट सर्टिफिकेटचे डेट आहेत, तर डेट ते खूप महत्त्वाचे असतात. तारीख कधी तुम्ही ते प्रमाणपत्र मिळवलेलं आहे आणि कोणत्या प्राधिकरणातून मिळवलं आहे, म्हणजे तहसील कार्यालय असेल किंवा इतर नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ते तुम्ही कुठून मिळवलं आहे तिथलं आणि तिथले जावक क्रमांक आणि डेट हे खूप महत्त्वाचं आहे कास्ट सर्टिफिकेटसाठी. त्यानंतर मित्रांनो पुढचं आहे ते म्हणजे 10वीचं मार्कशीट. मित्रांनो, 10वीचं मार्कशीट हे खूप अत्यंत गरजेचं आहे. तुमची जन्मतारीख असेल, तुमचं नाव असेल, तुमच्या आईचं नाव असेल, वडिलांचं नाव असेल, हे सर्व प्रूफ करण्यासाठी, पडताळून पाहण्यासाठी 10वीचं मार्कशीट खूप गरजेचं आहे. ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्ही पण या ठिकाणी गरजेचं आहेत. त्यामुळे हे सुद्धा तुमच्याकडे तुमच्या फाईलमध्ये असणं गरजेचं आहे टी-ई-टीचा फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर मित्रांनो पुढचं आहे ते म्हणजे 12वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट. मित्रांनो, या ठिकाणी 12वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेटसुद्धा खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमचं हे फॉर्म भरला जाईल टी-ई-टीचा, तर त्यावेळेससुद्धा 12वी मार्कशीट, सर्टिफिकेट हे दोन्हीचे नंबर या ठिकाणी आवश्यक आहे. बोर्डचे तुमचे परीक्षेला बसलेला नंबर, सीट नंबर आणि त्यानंतर तुमचा टक्केवारीसाठी सुद्धा लागते. त्यानंतर सर्टिफिकेट नंबर असतो एका साईटमध्ये रखान्यात, सर्टिफिकेट नंबर, तर तो भरणं या ठिकाणी गरजेचं असतं, कंपल्सरी असतं फॉर्म भरताना. त्यानंतर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, ग्रॅज्युएशनचं सुद्धा मार्कशीट आणि सर्टिफिकेट या ठिकाणी दोन्ही आवश्यक आहे. दोन्हीतलाही नंबर, सीट नंबर आणि सर्टिफिकेट नंबर, त्याचप्रमाणे तुमचा टक्केवारी, पर्सेंटेज हे सर्व फिलअप्स करण्यासाठी ते सुद्धा आवश्यक आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन नसेल तर काही आवश्यकता नाही, ह्याची काही कंपल्सरी नाही. पण तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर हे नक्कीच आवश्यक आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन. मित्रांनो, या ठिकाणी जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, पदव्युत्तर पदवी झालेली असेल, तर अशा वेळेस हे दोन्ही मार्कशीट आणि सर्टिफिकेट गरजेचं आहे टी-ई-टीचा फॉर्म भरण्यासाठी. तिथले जावक नंबर, डेट्स आणि
तुमचं पर्सेंटेज हे सर्व फिलअप्स करण्यासाठी आवश्यक आहे. जर तुमचं दोन्हीही ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही झालेलं नसेल, फक्त डी.एड. बी.एड. असेल तर काही हरकत नाही, तरीसुद्धा चालते. त्यानंतर मित्रांनो लास्ट आहे तुमचं म्हणजे एकदम व्यावसायिक शिक्षण पात्रता, ते म्हणजे डी.एड. आणि बी.एड. तुमचं जर डी.एड. असेल तर डी.एडचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट या ठिकाणी आवश्यक म्हणजे कंपल्सरीच आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला टी.ई.टीचा फॉर्म भरता येणार नाही. आणि बी.एड. तुमचं जर डी.एड. नसेल, बी.एड. असेल तरीसुद्धा चालते. बी.एडसुद्धा मार्कशीट आणि सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, जेणेकरून तिथले तुमचे संपूर्ण पासिंग डेट, पर्सेंटेज, तुमचा सीट नंबर आणि तुमचा सर्टिफिकेट नंबर हे भरण्यासाठी या ठिकाणी आवश्यक आहे. तुम्ही कोणत्या डिव्हिजन आणि कोणत्या हे सर्व इथे बाबी त्यामध्ये असतात करणं गरजेचं असतं फॉर्म सबमिट होण्यासाठी. त्यामुळे हे दोन्ही सर्टिफिकेट मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. दोन्हीपैकी एक जरी असाल तुम्ही तरीसुद्धा लागते. अशा पद्धतीने मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी आवश्यक आहे. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे परत एकदा दाखवतो. आधार कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल ID, फोटो, तुमची सही, कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही कास्टमध्ये मोडत असाल तर कास्ट लागते, नसेल ओपन म्हणून फॉर्म भरणार असाल कास्टची आवश्यकता नाही. त्यानंतर 10वी मार्कशीट, सर्टिफिकेट दोन्ही आवश्यक आहे. 12वीचं मार्कशीट, सर्टिफिकेट दोन्ही पण आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट. जर तुमचं ग्रॅज्युएशन झाले असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल तर दोन्हीचंही मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्हीची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. जर तुम्ही दोन्ही झाले नसाल तर काही आवश्यकता नाही, दोन्हीची काही गरज नाही. त्यानंतर डी.एड. बी.एड. तुमचं जर डी.एड. आणि बी.एड. झालेलं असेल तर त्या ठिकाणी तुमचं मार्कशीट, सर्टिफिकेट दोन्ही या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो शेवटचं आहे ते म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म. मित्रांनो सर्वात शेवटी तुमचं सेल्फ डिक्लेरेशन घेतलं जातं. स्वाक्षरीमध्ये तुमचं 4 ओळीमध्ये तुमचं लिहून ते अक्षर अपलोड केलं जातं, जेणेकरून ज्यावेळेस तुमचं व्हेरीफाय होईल, परीक्षेमध्ये तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुमचं व्हेरीफाय केलं जातं. तर अक्षर तुमचंच आहे का ते पडताळून पाहण्यासाठी सुद्धा सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी आवश्यक असतं. ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला ते फिलअप्स करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत. टी.ई.टी. 2026चा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ही आहेत. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्यानंतर मित्रांनो आपलं हे झालं टी.ई.टीचं. पण टी.ई.टीचं यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टी.ई.टीचे आवश्यक जे काही अभ्यासक्रम आहे तर अभ्यासक्रमाचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्याचप्रमाणे टी.ई.टी. पास होण्यासाठी कोणते कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, कोणते पुस्तक रेफर करणं गरजेचं आहे, आपल्याला टी.ई.टीमध्ये जास्तीत जास्त स्कोअर कसा मिळेल यासाठी आवश्यक सर्व पुस्तकांची यादी असेल. त्यानंतर मुद्दे असतील, महत्त्वाचे नोट्स असतील, ते सर्व आपण यामध्ये व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा असेल, शिक्षक भरती परीक्षा असेल, टी.ई.टी. टेट दोन्हीसाठी आवश्यक अभ्यासक्रम, त्यासाठी लागणारे नोट्स, त्यासाठी लागणारे सर्व बाबी आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुरवणार आहोत. त्यामुळे आपल्याशी कनेक्ट राहा, आपल्याशी जोडले जा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण शिक्षक भरतीचे अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. व्हिडिओ आवडला असेल प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.